आता शंतनू आणि सत्यवती यांना 2 मुलं झाली. लक्ष देणं एकदा. तुम्ही ऐकणारे लोक खूप हुशार आहे म्हणून, नाही तर इतक्यामध्ये मी बाकीचा विषय तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे भरपूर आहे. परंतु श्रीमद भागवत कथा ही वर्षभर सांगितली तरी न संपणारी आहे. मग 7 दिवसामध्ये जी कथा 5 घंटे सांगूनही संपत नाही, ती कथा आपण 2 तासामध्ये संपवू शकत नाही, हे माहिती असताना बाहेरचं बोलणं म्हणजे पाप आहे. जशी वेळ येईल तसं मी बोलेल. धर्म प्रबोधन असेल, समाज प्रबोधन असेल, पण 90% मला श्रीमद भागवतच सांगायचंय, कारण तुम्ही ऐकणारे प्रेमळ लोक आहात. शंतनू आणि सत्यवतीचं लग्न लागलं. 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे चित्रांगत आणि एकाचं नाव आहे विचित्रवीर्य. लक्ष देणं एकदा. शंतनू गंगेशी लग्न केलं, भीष्म झाला. शंतनू सत्यवतीशी लग्न केलं, चित्रांगत आणि विचित्रवीर्य झाले. मग या 2ही मुलांचे लग्न लागले. काशी राजाच्या पोरी होत्या 3 पोरी. किती होत्या? अंबा, अंबिका, अंबालिका. स्वयंवर चालू होतं त्यांचं. आणि त्या स्वयंवराचा नियम असा होता, जो कोणी हे स्वयंवर जिंकेल या 3ही मुली त्याच्याशी लग्न करतील. आता चित्रांगत आणि विचित्रवीर्य हे कुवारे होते. भीष्माचार्य घोड्यावर फिरत फिरत गेले आणि त्यांना माहिती पडलं की या ठिकाणी स्वयंवर चालू आहे. नवीन रक्त होतं, अंगामध्ये ताकद होती. थोडा बेस वाढव द्यायचा. अंगामध्ये ताकद. आपला धनुष्यबाण काढला आणि काशी राजाच्या धर्मसभेमध्ये जाऊन बसले भीष्माचार्य. आणि भीष्माचार्य गेल्यामुळे कोणाचीच ताकद झाली नाही पुढे. भीष्माचार्याने सगळ्यांना बाणाच्या याच्यातून हरवलं. 3ही पोरींना उचललं, घोड्यावर बसवलं, घरी घेऊन आले. खरं खरं सांगा मामा, नियम काय होता की ज्याने स्वयंवर जिंकलं त्याने या मुलींशी काय करायचे होते? लग्न. भीष्माचार्य लग्न करू शकता का? मग कसा आगोपणा करायला? जर लगीन माले करणे ते पोरदा काल कोणले जाणं पडी तुमले. असणार कॅमेराला राकेश भाऊ, टीका बिका भगवा कपडा हात आहे की नाही. ज्याला लग्न करायचंय त्याने जावं. सध्या एक विचित्र अवस्था समाजामध्ये पाहायला मिळते. जो मुलगा लग्न करायला जातो त्याच्या बरोबर त्याचे 2-3 मित्र असतात आणि ती मुलगी चहा घेऊन येते आणि नवरदेव त्या मित्राला विचारत, कशी वाटरानी तो काय सांगे, कशी वाटीरानी काय घ्या, ते जी भेटी ती करल्या. आमना गावमा सगाई करी एक पोऱ्यानी मी भेटे निरांत जेमतेम सगाई करी. बेकार खुश तो निसतात फोनवर बोले, रातभर दिन फोनवर बोले. एक दिन दाबावर घ्या बोलाले. नवं घर बांधेल होतं, बितड काही होतं नाही. बोली राहा ना, हॅलो 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 करतात. खाली पडी घ्या तुम्ही. खाली मशीनचे पत्र लावलेले होते. हा पत्रावर पडला, म्हशीच्या अंगावर म्हशीने त्याच्यावर पाय दिला, त्यानं तंगड मुडी गेली. ती मुलगी त्याला दवाखान्यात बघायला गेली. डॉक्टर म्हणे याचा पाय आयुष्यभर जोडणार नाही. पोर म्हणे मला लंगडांच्या गेला गेली नाही करणार. कत गे प्रेम? अरे प्रेम आहेच नाही, या शरीरावर प्रेम आहे. ही चामडी आहे ना म्हणून लोक आजूबाजूला बसले. योगीच आपण पावडर वगैरे लावतो, कपडे चांगले घालतो, स्प्रे मारतो म्हणून आपण चांगले दिसतो. एका दिवसाच्या सम्राटाला जन्माला आला तो, त्याला मांडीवर घेतलं आणि आमची मदालसा नावाची राणी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून त्याला सांगते, हे बालका, या शरीरावर कधी गर्व करू नको. या शरीरासारखं गंध शरीर 84 लक्ष योनीमध्ये नाहीये. 84 लक्ष योनीत नाहीये. किती गंध आहे शरीर आमचं, ऐकायचं तुम्हाला. कोंबडी माहितीये? कोंबडी ना. पाल माहितीये का? पाल. पाल काय खाते? किडे खाते, किडे. ही पाल विंचू खाते, विंचू. विंचू त्याच्यानंतर विंचवाला खाते ती कोंबडी. कोंबडी विंचू खाते, किडे खाते, पाल खाते. आणि ते कोंबडीला कोण खात? आपण कितला जैरी आहे.
कुत्र जर आपल्याला चावलं ना तर एक वेळेला आपण वाचून जाऊ, पण आपण कधी कुत्र्याला चावलं, कुत्र मरीत जा, इथला दात जहिरी आहे आपला. म्हणून आपल्या या दातांनी फक्त आपण शाकाहारी जीवन जगलं पाहिजे. काही लोक म्हणतील महाराज शाकाहारी जीवन जगणं किंवा मांसाहारी जीवन जगणं याच्यामध्ये अंतर काय आहे? अरे देवाने सगळं आपल्यासाठीच बनवलेलं आहे. मुसलमानांच्या ग्रंथामध्ये कुराणमध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे, अल्लाह ताला ने नजर से दिखने वाली सब चीजें अपने लिए बनाई है. तुम्हाला आता जर मी काही बोललो तर वाईट वाटू शकतं, पण वाटलं तर मग सुधारण्याचा प्रयत्न करा. देवाने हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही दूध पित नाही का? पितो. मग दुधामध्ये बी तर जम्स असतात, वा, दह्यामध्ये बी तर जम्स असतात, त्याच्यात बी तर छोटे छोटे किडे असतात, भाजीपाल्यात बी तर जिवंत असतो, फळांमध्ये बी जीव असतो. हे मांसाहार करणारे आपल्याला असं सांगतात. दुधामध्ये बी कॅल्शियम असतं, दुधामध्ये बी असं असतं, तुम्ही टेटोस्कोप खाली ते बघा. बर, एकच प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या मला. मामा, एकीकडे सफरचंद आहे, दूध आहे, भाजीपाला आहे ना, आणि असं भरपूर असं एक हॉल भरलेला आहे की त्याच्यामध्ये फळ आहे, फुलं आहे, फळभाज्या आहे, केळी आहे, डाळिंब आहे, असे सगळेच्या सगळे ना वस्तू ठेवले आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला फिरून यायला सांगितलं तर तुम्हाला काही अडचण आहे का? काय अडचण नाहीये. आता तुम्हाला मी बाहेर काढलं, आता मी तुम्हाला कोंबड्याचे पिष्ट, कोंबड्याची मान कापली, त्याचं रक्त खाली टाकलं, बोकड्याला फाडलं, ढोर फाडून तुमचे आतडे समोर टाकले, आता या बरं फिरून. हा बदल आहे. हा काय आहे? हा बदल आहे. फळं, फुलं, भाजीपाले हे देवाने आपल्यासाठी बनवलंय. आणि जे लोक शाकाहाराचं जीवन जगतात त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष जरी असला पण शाकाहारी जीवन जगणाऱ्याचं मरण मात्र कधी वाईट होत नाही, हे कृष्ण परमात्मा सांगतो. कारण त्याने पापच केलं नाहीये. आणि पुण्यवान माणसाचा मृत्यू कधी वाईट होत नाही. आणि जर झाला मग परमात्म्याच्या नामचिंतनाला विशेष महत्व राहणार नाही. परीक्षिता, अंबा, अंबिका, अंबालिका, काशी राजाच्या तिघी बी पोरी उचलून आणल्या यानं. त्या पोरींना आता आनंद झाला, इतका चांगला मुलगा, वा छान. आणि घरी गेल्यावर तो म्हणे मी ब्रह्मचारी म्हणे. खरंच सांगा आता डोकं फिरणार नाही का? फिरेन का नाही फिरेन डोकं? अगदी लग्नाच्या दिवशी कधी बाशिंग बांधायच्या वेळेस पोराने म्हटलं की मला संन्यास घ्यायचा आहे, खरंच सांगा त्या बाईला काहीच नाही वाटणार? त्याच्यामध्ये ज्या मुली होत्या 3, अंबिका, अंबालिका आणि अंबा. भीष्माचार्याने सांगितलं जास्त आवाज करायचा नाही, मी जिंकून आणलोय, मी कोणाला बी दान करून देईल तुम्हाला. भीष्मा, या ताकदीचा जोर नको दाखवू. पण अंबिका आणि अंबालिका यांचं बिचाऱ्यांचं काही चाललं नाही. पण तिच्यातली अंबा नावाची होती, तिने याला धडक मारली आणि पै गेली. आणि तिनेच भीष्माचार्यांचा जीव घेतलाय. मी सांगेल तुम्हाला शेवटते, हे लक्षात ठेवता बरं का. ती अंबा कुठं गेली, तिने काय केलं आणि तिने भीष्मा कसा मारला हे मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगेल. पण अंबिका आणि अंबालिका यांचं लग्न लागलं चित्रांगत आणि विचित्रवीर याबद्दल. आता तो चित्रांगत होता त्याला एका गंधर्वाने मारून टाकलं. आणि हा जो विचित्रवीर्य होता याने बायकोशी जास्त वेळ दिला, त्याच्यामुळे त्याला रोग झाला आणि त्या रोगामुळे तो विचित्रवीर्य सुद्धा मेला. आता दोघींचे नवरे मेले, दोघी बाया विधवा झाल्या. आता सत्यवतीने विचार केला, शंतनू चालला गेला, भीष्म लग्न करायचं नाही म्हणतो, विचित्रवीर्य मेला, चित्रांगत मेला, आता या दोनच बाया, वंशाचा विस्तार कसा होणार? म्हणून सत्यवतीला लग्नाच्या आधी एक मुलगा होता, कृष्णवेदन व्यास, त्याला बोलवलं आणि सांगितलं तू एक काम कर, या माझ्या दोघही सोनांना तू ना मुलं बाळ दे, तुझ्या आशीर्वादाने त्यांना मुलं झाले पाहिजे. मग अंबिकेला बोलवलं. कृष्णवेद व्यास ऋषींनी सांगितलं मी मुलगा देणार, माझं तेज सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. अंबिका गेली, पडदा बाजूला झाला, तिने डोळे उघडले
कृष्ण वेदन व्यास ऋषींकडे बघितलं आणि ऋषींचं एवढं तेज होतं, तिने डोळे लावून घेतले, गर्भधारणा झाली आणि डोळे लावल्यामुळे तिच्या पोटी मुलगा जन्माला आला. धृतराष्ट्र तो आंधळा होता. का बरं आंधळा होता? कारण हिने डोळे लावले होते. अंबालिकेला पाठवलं. अंबालिकेने कृष्ण वेदन व्यास ऋषींकडे बघितलं आणि ऋषींचं तेज तिला सहन झालं नाही. तिने डोळे पांढरे केले आणि म्हणून तिच्या पोटामध्ये गर्भ निर्माण झाला आणि गर्भ निर्माण झाल्याच्या नंतर जेव्हा ते बाळ जन्माला आला त्याच्या अंगावर पांढरे चट्टे होते आणि म्हणून त्याचं नाव आहे पंडूराजा. पण वरदान 3 असतात, 2 चालत नाही. मग आता तिसरं वरदान कोणाला द्यायचं? तर सत्यवतीने तिच्या घरामध्ये असलेल्या एका दासीला सांगितलं जातो. ती दासी गेली आणि दासीने वेदन व्यास ऋषींकडे बघितलं आणि आनंदाने नमस्कार केला आणि तिला गर्भधारणा झाली आणि तिच्या पोटी जन्माला आला. तिचं नाव आहे दासीपुत्र विदूर. काय नाव आहे? विदूर. आणि हा विदूर इतका पावन, इतका पवित्र आहे. विदुरागरच्या भक्षोनी कन्या परमानंदी आला. विदुरागरच्या भक्षोनी कन्या परमानंदी आला. विदुरागरच्या भक्षोनी कन्या परमानंदी आला. विदुरागरच्या भक्षोनी कन्या परमानंदी आला.